लेशा ध्यान पर्यंत चाललं होतं आपलं. वेश्या ध्यान. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचे दोन भाग किंवा एकच भाग म्हणला तरी चालते त्याला. भावना आणि अनुप्रेक्षा. बघूया काय आहेत, म्हणजे या ध्यानातला शेवटचा टप्पा. भावना किंवा अनुप्रेक्षा 12 प्रकारच्या भावना सांगितलेल्या आहेत प्रेक्षामध्ये, आणि त्यांनाच अनुप्रेक्षा असं सुद्धा संबोधलेलं आहे. मग जसं आपण बघा, लेशा ध्यान म्हणलं, त्याच्यामध्ये लेशा याच्यामध्ये काय म्हणलं, रंगाचं ध्यान, बरोबर आहे. तसेच श्वास प्रेक्षामध्ये काय म्हणलं, श्वास याच्यावर म्हणजे फोकस केलं जायचं. तसंच भावना किंवा अनुप्रेक्षा हा जो प्रकार आहे, तो कशावरती अवलंबून आहे, तर तो शब्दशः चिंतनावरती तो अवलंबून आहे. तसेच मग प्राथमिक माहिती काय आहे बघूया याची, आणि त्यानंतर 12 भावना काय आहेत आणि त्याचा काय लाभ होतो. ठीक आहे. मोक्ष मार्गात वैराग्य उत्पन्न होण्यासाठी जैन धर्मात 12 भावना सांगण्यात आल्या आहेत. बरोबर आहे. आणि त्या 12 भावनांनाच अनुप्रेक्षा असं सुद्धा संबोधलं जातं. मग पुढे काय म्हणले आणखीन अनुप्रेक्षाबद्दल, तर अनुप्रेक्षा म्हणजे एखादी गोष्ट, विचार किंवा विषयाचे, बघा अनुप्रेक्षा म्हणजे काय म्हणले, एखादी गोष्ट, विचार किंवा विषयाचे वारंवार चिंतन करणे. बरोबर आहे. म्हणजेच अनुप्रेक्षा होय, असं म्हणलेलं आहे. मग हे काय चिंतन करायचं आहे, कशाचं चिंतन करायचं आहे, एखादा विषय म्हणजे काय, किंवा एखादा विचार म्हणजे काय, एखादी गोष्ट म्हणजे काय, तर त्याच्या बाबतीत जैन धर्मामध्ये 12 प्रकारचे विचार किंवा 12 प्रकारचे विषय तिथं सांगितलेले आहेत. त्यांनाच भावना असं सुद्धा संबोधलं जातं. जसं की आपल्याकडे यम आहेत 5, नियम आहेत 5, त्याचप्रमाणे त्यांच्या 12 प्रकारच्या भावना असं सांगण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी, बघा, ज्या गोष्टी वारंवार विचार केल्या जातात, त्या गोष्टीचा मनावर परिणाम होतो. हे किती अतिशय महत्वाचं आहे बघा. कोणतीही गोष्ट असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनातली गोष्ट असो, जसं आपला विचार तसंच आपलं मन घडत जातं. आपण भित्रे असू, आपल्या मनामध्ये आता समजा एखादा गाडी चालवणारा चालक आहे. त्याच्या मनामध्ये सारखी भीती असते, कुठं ॲक्सिडेंट होईल का? किंवा कोण मला येऊन टक्कर मारेल का? तर अशा व्यक्तीचा खराच ॲक्सिडेंट होतो. परंतु एखादा व्यक्ती हा निर्भय आहे. त्याच्या मनामध्ये ॲक्सिडेंट विषयी कसलीच भावना नाही. म्हणजे बघा, जसं त्याचे विचार, तसं त्याचं मन आणि तसंच त्याच्या शरीराची कृती असं सुद्धा तिन्हीवरती परिणाम होतो. शरीर, मन आणि कृती तिन्हीवरही त्या विचारांचा परिणाम होतो असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून 12 भावनांचा 12 भावनांचं चिंतन वारंवार करावं, जेणेकरून आपल्याला वैराग्य उत्पत्ती होईल असं सांगितलेलं आहे. कारण बघा, योग मार्ग जरी असला, अष्टांग योग मार्ग जरी असला, तर शेवटचं ध्येय काय आहे अष्टांग योगाचं? बरोबर आहे, समाधी आहे. म्हणजे मोक्षाची जी धारणा आहे, इकडं नेणारे हे मार्ग आहेत सगळे. भक्तियोग असेल, कर्मयोग असेल, राजयोग असेल, अष्टांग योग असेल किंवा वेगवेगळे पंथ असतील, जैन धर्म असेल. हां. अशा वेगवेगळ्या स्वरूपामधून लक्ष एकच, फक्त मार्ग वेगळे आहेत. पायऱ्या थोड्याशा वेगळ्या आहेत. ठीक आहे, मग पुढे बघूयात आणखीन काय म्हणलंय. तर या अनुप्रेक्षांना, या भावनांना काय म्हणले, वैराग्य उत्पन्न होण्यासाठी ह्या माते समान आहेत, असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग बघूयात एक एक भावना काय आहे. तर त्याच्यातली पहिली जी भावना आहे, अनित्य भावना. आता ह्या ज्या 12 भावना आहेत, यांचं चिंतन करण्यासाठी सांगितले बरं का प्रेक्ष ध्यानामध्ये शेवटचा जो प्रकार आहे तो. जसं की आपण बघा, कोणी ह्याचं ध्यान केले का हो? ओम शांतीचं ध्यान. त्याच्यामध्ये सांगितलं जातं बघा.
म्हणजे गायडेड मेडिटेशन सुद्धा असं म्हणलं जातं. काय काय म्हणतात त्याच्यात, की बाबा मी आत्मा आहे, बरोबर आहे. मी शांत स्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी शुद्ध स्वरूप आहे, बरोबर आहे. मी अमर आहे, म्हणजे आत्मा अमरच असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी असं त्या परत-परत ऐकल्या जातात किंवा परत-परत चिंतन केल्या जातात. म्हणजे मी शांत स्वरूप आहे, असं परत-परत चिंतन करणं. परत-परत चिंतन केल्यानं मनावरही त्याचा परिणाम होत असतो. तसंच जसं की ओम शांतीमध्ये अशा वेगवेगळं चिंतन केलं जातं. तसंच याच्यामध्ये सुद्धा 12 प्रकारच्या भावनांचं चिंतन केलं जातं. मग बघूयात काय-काय भावना आहेत त्या. पहिली जी आहे, अनित्य भावना आहे. अनित्य म्हणजे काय? नष्ट होणारे. मग आता नष्ट होणारे म्हणले मग काय-काय सांगता येईल त्याच्यामध्ये? वैभव असेल, धन असेल, संपत्ती, शरीर, घर, दार, यौवन, जीवन आणि ब्रह्मांडात काहीच स्थायी नाही. असं सुद्धा चिंतन त्याच्यामध्ये करायचं आहे. आता काही स्थायी नाही म्हणजे आता ह्या अलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, धनवैभव, संपत्ती वगैरे त्याच्यावर तर बोलूच. पण ब्रह्मांडात म्हणजे काय? तर बघा, सूर्य जो आहे, तो एक ना एक काळी तो सुद्धा नष्ट होणार आहे असं सांगितलेलं आहे बघा विज्ञानानं. बरोबर आहे. किंवा पृथ्वी आहे, ही पृथ्वी सुद्धा एका काळी जिचा तिचा अंत येईल त्यावेळी ती सुद्धा नष्ट होणार आहे. म्हणजे ब्रह्मांडात काहीच स्थायी नाही. मग ह्या ब्रह्मांडातील गोष्टी झाल्या. मग दैनंदिन जीवनातील काय गोष्टी आहेत, जसं की धन असेल, संपत्ती असेल, या गोष्टी तर येतात, जातात. बरोबर आहे. पैसा आज येतो, उद्या संपतो, परत येतो. म्हणजेच या गोष्टीवरती जास्त चिंतन करू नये. निर्भय राहावं, असं त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. शरीर म्हणजेच वैराग्य उत्पन्न होण्यासाठी ही अनित्य भावना महत्त्वाची आहे. शरीर जे आहे, ते सुद्धा नाशवंत आहे. बरोबर आहे. मरणार आहे, नष्ट होणार आहे. घर असेल किंवा काही लोकांना त्यांच्या सौंदर्यावरती गर्व असतो, की बाबा मी इतका सुंदर आहे किंवा एखादी स्त्री असेल, एवढी सुंदर आहे. म्हणजे ते जे यौवन आहे, ती जी तरुणपणा आहे. आता जसं स्त्रीमध्ये सुंदरतेविषयी गर्व असेल, तसं पुरुषामध्ये त्याच्या बळाविषयी गर्व असतो, की माझी एवढी ताकद आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. बरोबर आहे. परंतु हे सुद्धा नाशिवंत आहे. सौंदर्य पण वृद्धावस्थेमध्ये संपणार आहे आणि बल पण वृद्धावस्थेमध्ये संपणार आहे किंवा जीवन हे सुद्धा संपणार आहे. म्हणजे अनित्य भावना याच्याविषयी चिंतन करावं. काहीच म्हणजे आता बघा आपण हे ध्यान जे आहे कशासंबंधी बघतोय आपण? स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी, ताणतणाव व्यवस्थापनामध्ये बघतोय. म्हणजे एखादी गोष्ट किंवा ताणतणाव निर्माण करणारा प्रसंग, घटना ही सुद्धा अनित्य आहे. बरोबर आहे. आता बरेच वेळेस आपण महाभारतातील सुद्धा गोष्टी ऐकतो, की ज्यावेळी वनवासामध्ये पांडव होते, त्यावेळी कृष्णाने अंगठी दिली होती अर्जुनाला आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं, की हा सुद्धा दिवस जाणारा आहे. बरोबर आहे. तसेच परत आलं का होय लेफ्ट होऊन? नाही सर. ठीक आहे. माझं हे गेली पी गेली. ठीक आहे, बघूयात परत. म्हणजेच हा ही झाली आली आता. हम्म. हां, कसं काय गेली होती? ठीक आहे. म्हणजेच ही आहे अनित्य भावना. दुसरी आहे अशरण भावना. म्हणजे कोणीच कुणाची नाही. आता हे तर आपल्याला माहीतच आहे. बरोबर आहे. सगे, सोयरे. आता या जगतामधील सगळ्यात जवळचा सहसंबंध असेल, तो कोणाचा असेल हो? अतिशय जवळचा. आणि एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली, तर तिच्याविषयी जे दुःख होतं, ते सगळ्यात जास्त कोणाला होतं हो? सांगता येईल? किंवा सगळ्यात आई. जवळचा संबंध हां, आई मुलगा. आई आई हे सगळ्यात जवळचं नातं आहे.
आईचं. बरोबर आहे. तसेच आता यातील एक एक कमी होत जातील. आता मुलं म्हणले तर सांगता येणार नाहीत. कधी वृद्धाश्रमामध्ये पाठवतील त्याचा पत्ता नाही. बरोबर आहे. सगळे सोयरे कामापुरते असतात. भाऊ बहीण, पती पत्नी, मुले, आई, वडील. आता हे एक एक नाते त्या त्या वेळी कमी होत जातील. सगळे सोयरे थोडे लवकर कमी होतील. भाऊ बहीण थोडे नंतर कमी होतील. पती असेल, पत्नी असेल, पुन्हा आई जी आहे ती आपलं मूल किंवा आपलं बाळ कसल्याही अवस्थेमध्ये असू द्या, त्याला साथ देण्याचं कार्य ती करत असते. परंतु एक काळ असा येतो, जीवनामध्ये एखादा काळ असा येतो, की तिथं आई-वडील सुद्धा साथ देऊ शकत नाही. आई पण साथ देऊ शकत नाही. म्हणजेच अशरण भावना. मग हे कशाबद्दल वैराग्य आहे हो? तर नातेसंबंधाबद्दलचं हे वैराग्य आहे. त्याच्यानं अशरण भावनेनं ते उत्पन्न होऊ शकतो किंवा संसार भावना. आता जसं सगळे सोयरे किंवा नातेसंबंध आपले नाहीत, तसंच घरदार, गाडी, बंगला, सांसारिक उपभोग. बरोबर आहे. आता सध्या आपण फोर व्हीलरमध्ये फिरतोय, पण मृत्यू झाल्यास गाडी तिथंच असणारी आहे. बरोबर आहे. घर जिथं आहे तिथंच असणार आहे. आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो का? बरोबर आहे. कितीही महागाची गाडी असेल किंवा तुम्ही iPhone वापरत असाल, कितीही महागाच्या गाडीमध्ये फिरत असाल, तर मृत्यू झाला की विषय संपला. जे जिथं आहे ते तिथंच राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच हे संसाराविषयी वैराग्य आहे. तसेच मग एकत्व भावना. एकत्व भावना काय आहे? तर एकटाच या जगामध्ये एकतो आणि एकटाच जातो. मग ही जी भावना आहे एकत्वाची, ती कशासाठी उपयोगी आहे? तर वैराग्याचं. ह्या सगळ्या वैराग्याच्याच आहेत, जननी आहेत. सुरुवातीलाच म्हणलंय, वैराग्य उत्पन्न होण्यासाठी ह्या काय आहेत? माते समान आहेत म्हणजे जननी आहेत. या भावना काय आहेत? वैराग्यासाठी जननीच्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे हे जे वैराग्य कशाबद्दल येतं? तर शरीराबद्दल किंवा आत्मस्वरूपात स्थिर होण्यासाठी ही एकत्व भावना आपल्याला तिथं मदत करते. म्हणजे शेवटी आता बघा, जसे की पती, पत्नी, मुलं हे ते सगळे सोयरे वगैरे सांगितले आपण. त्याच्यामध्ये आपलं शरीर पण धरू शकतो आपण. कारण आपलं शरीर पण कुठवर साथ देणार आहे? स्मशानभूमीपर्यंत देणार आहे. त्याच्या पुढे येणार नाही. आता पुढचा प्रवास कोण बघितलाय नाही माहीत आपल्याला. पण पुढचा प्रवास असेल नसेल ती गोष्टी वेगळी झाली. आणखीन काय सांगता येईल बघा. म्हणजेच आत्मस्वरूपात स्थित व्हावं, असं आपली शास्त्र सांगत असतात. आत्मा हा अमर आहे, अजर आहे. अन्यत्व भावना म्हणजे काय? तर मृत्यूसमयी कोणीच संरक्षण करू शकत नाही. बरोबर आहे का? तुमच्या बँक बॅलन्समध्ये भरपूर पैसा आहे, करोडो रुपये आहेत. परंतु हे करोडो रुपये तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकतात का हो? नाही. किंवा तुम्ही देशाचा पंतप्रधान असाल किंवा तुम्ही तुमचं जगावरती राज्य आहे. भरपूर सैन्य तुमच्याकडे आहे. तरी पण मग हे मृत्यूसमयी वाचवू शकतात का हो? संरक्षण करू शकतात का? नाही. मग तिथं कोणीही असो, तिथं कोणच चुकत नाही. म्हणजेच मृत्यूसमयी आपलं कुणीही रक्षण करू शकत नाही. पैसा रक्षण करू शकत नाही किंवा आपले नातेसंबंध रक्षण करू शकत नाही किंवा इतर देवी-देवता असतील किंवा अ, संरक्षक दल असेल, म्हणजेच जिवंतपणे आपण जसं सिक्युरिटी वापरतो, मृत्यूसमयी ही मदत करू शकते का आपल्याला? नाही. बरोबर आहे. म्हणजेच ही जी भावना आहे ही अन्यत्वाची भावना आहे. तसेच पुढची काय आहे? अशुची भावना. म्हणजे शरीराविषयी वैराग्य निर्माण व्हावं, त्याच्याबद्दल ही अशुची भावना आहे. जसेच बघा यमनियमामधील शौच हा जो प्रकार आहे, शौच या प्रकारामध्ये सुद्धा शरीराविषयी वैराग्य निर्माण होण्याविषयीचाच तो प्रकार आहे. याच्यामध्ये काय म्हणले? शारीरिक अशुद्धतेबद्दल किळस किंवा त्यांच्यापासून पृथक्करण. जसे की बघा,
एखाद्याला खूप लागलेलं आहे, जखम झालेली आहे मोठी, तर ते आपण पाहू शकत नाही. इतकी ती किळसवाणी वाटते किंवा पू येतंय जखमेतून किंवा हे शरीर जे आहे नाशिवंत होतं. मेल्यानंतर किड्या-मुंग्या खाऊन जातात आणि जन्मता सुद्धा एखादा रोग जर झाला त्याला, जे शरीराविषयी अशुद्धता आणि तिच्याबद्दल अशुची भावना म्हणजेच काय? तर शरीराचं सौंदर्य सुद्धा टिकणारं नाही. म्हणजे शारीरिक वैराग्याविषयी अशुची भावना बाळगावी असं सांगितलेलं आहे. पुढची जी आहे ती अश्रव भावना म्हणजे कर्मफल संचय. आता आपण 2 कर्म सांगूयात. एक चांगलं आणि दुसरं आहे वाईट. बरोबर आहे. चांगल्या फलाचं कर्म हे चांगलंच भेटणार आहे, वाईट फलाचं कर्म वाईट भेटणार आहे. पण जसं-जसं आपण कर्म करत जाऊ, तसं-तसं मग आपण कोणतंही करू दे, चांगलं असेल किंवा वाईट असेल, त्याच्या कर्मफलाचा संचय होत जातो. म्हणजेच अश्रव भावना आणि त्याच्या पुढची जी आहे संवर भावना. आता 3 भावना एकदा बघूयात म्हणजे एक-एक लक्षात येतील. अश्रव भावना, संवर भावना आणि निर्जरा भावना. तर कर्म प्रभावापासून दूर राहण्याचा प्रयत्न. आता हे कसं दूर राहता येईल हो? म्हणजेच चांगले कर्म करणं, वाईट कर्माचा आता बघा, पूर्वी काय म्हणायचे, की नरकामध्ये त्याला त्याच्या कार्याची, कर्माची शिक्षा मिळेल. परंतु कलियुगामध्ये तसं नाही. कलियुगामध्ये याच जन्मामध्ये आपण केलेल्या दुष्कृत्याची, दुष्कर्माची ही शिक्षा याच जन्मात भेटते. हा कर्माचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. बाल जितका आपण जोरात फेकू, तितकाच तो परत आपल्याकडे वापस येत असतो. बरोबर आहे. म्हणजेच कर्म प्रभावापासून दूर राहण्याचा प्रयत्न. वाईट कर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न थोडक्यात आपण इथं म्हणू शकतो. कारण पुण्यकर्माचा संचय चांगला होतो आणि वाईट कर्माचा हा वाईट होतो. म्हणून वाईट जे कर्माचं फल आहे, त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न म्हणजे संवर भावना. तिची पुढची जी आहे निर्जरा भावना. कर्माच्या परिणामाबद्दल चिंतन. आता आपण बरेच वेळेस म्हणतो, की असं जर केलं तर तुला नरक मिळेल. ते मिळेल किंवा न मिळेल हे माहीत नाही आपल्याला. पण ते का बनवलं गेलं आहे तसं? कारण चुकीचं वागू नये. अशी त्या व्यक्तीला म्हणजे अशा त्या समाजाला भीती घातलेली आहे, की तू असं-असं केलास तर तुला हे होईल बघ. खोटं बोललास तर हे होईल. चोरी केलास तर हे होईल. परस्त्रीशी संबंध ठेवलास तर हे होईल. तू असं केलास तर ते होईल. म्हणजे हे घालण्यामागचं कारण काय आहे? बरोबर आहे. तर ती व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाऊ नये किंवा चुकीचे कर्म करू नये. बरोबर आहे. म्हणजेच कर्माच्या परिणामाबद्दल चिंतन करावं. आता बघा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कर्मफल संचय, कोणतंही कर्म केलं तर त्याचा संचय होणार आहे. मग आणि जे दुष्कर्म आहे याच्यापासून वाचावं आणि दुष्कर्म केल्यास काय परिणाम होतो? ती म्हणजे निर्जरा भावना. आल्या लक्षात तिन्ही भावना? आता पुढचा जो आहे, तो लोकभावना. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? लय. लय म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट असो, लोक मनुष्य असेल किंवा आणखीन काहीही असेल, उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या गोष्टी याच्यामध्ये येतातच. जी जन्मलेली आहे, ती मरणारच. जिची सुरुवात झालेली आहे, तिचा अंत होणारच. अशा बाबतीत जी भावना आहे, ती लोकभावना आहे. आणि पुढची आहे बोधी दुर्लभ भावना. खऱ्या ज्ञानाची अप्राप्यता. बघा, विश्वामध्ये भरपूर पुस्तकं आहेत. परंतु कोणती पुस्तकं महत्त्वाची आहेत? आता कोणतंही मत असेल, त्या मताबद्दल 2 प्रकारात पुस्तकं असतात. एक आहे सकारात्मक प्रकारात आणि दुसरं आहे नकारात्मक प्रकारात. म्हणजेच योग्य ज्ञानाची अप्राप्यता. योग्य ज्ञान कसं मिळेल?
याच्याविषयी जी आहे ती बोधी दुर्लभ भावना. आणि पुढची जी आहे खरे उपदेशक गुरु शास्त्र यांची अप्राप्यता. आता शास्त्र पण भरपूर आहेत. कुण्या शास्त्रामध्ये काय सांगितले, कुण्या शास्त्रामध्ये काय सांगितले. मग खरं शास्त्र काय आहे? हे आपल्याला भेटणं हे सुद्धा अप्राप्य आहे असं त्याच्यात सांगितलेलं आहे. किंवा खरा गुरु का कलियुगी संत झाले पहार असं एक जे तुकाराम महाराजाचं आहे बघा. तसंच घरोघरी संत झालेले आहेत असं म्हणलंय तुकाराम महाराजांनी कलियुगात. मग त्याच्यातला खरा गुरु कोणता आहे? किंवा खरा उपदेशक भेटेल का या कलियुगामध्ये? किंवा मग एखादा महाराज कीर्तन करतोय रात्री आणि कीर्तनामध्ये सांगितलं, की चातुर्मासामध्ये वांग्याची भाजी खाऊ नये. म्हणून तिच्या बायकोनं काय केली रात्री वांग्याची भाजी केली नाही. ऐकू येत होतं ते स्पीकरवर. मग महाराजांना तर वांग्याची भाजी आवडायची. मग घरी गेल्यानंतर काय झालं? काय केलीस आज जेवायला? मग त्यांनी म्हणलं, की असं-असं भाजी-भाकरी केलेली आहे. मग वांग्याची भाजी करावं का नाही? मला आवडते वांग्याची भाजी. मग तुम्हीच तर सांगितलात, की स्पीकर म्हणजे कीर्तनामध्ये, की वांग्याची भाजी खाऊ नये चातुर्मासात म्हणून. मग काय म्हणलं महाराजांनी, की ते शास्त्रातलं शास्त्रात राहील. म्हणजे खरा गुरु किंवा खरा उपदेशक भेटणं हे सुद्धा अप्राप्य आहे. म्हणजेच धर्म भावना. हे मिळाले, मग त्याचा लाभ काय आहे? तर हे जर मिळाले, तर ते संसार खरा गुरु किंवा खरा उपदेशक जर मिळाले किंवा खरे शास्त्र मिळाले, तर ते संसार सागरात आश्रय स्थानासारखे आहेत. कोण? खरे उपदेशक, खरे गुरु किंवा खरे शास्त्र. आता ह्या झाल्या 12 भावना. थोड्याशा सुरुवातीला किचकट वाटणार आहेत, समजणार नाहीत तेवढ्या व्यवस्थित. पण मग ज्यांना कोणाला आता आपण भाग काय बघतोय? मेडिटेशनचा भाग बघतोय किंवा प्रेक्षाध्यानाचा भाग बघतोय आणि त्याच्यातील ही शेवटचा टप्पा आहे अनुप्रेक्षेचा. या 12 भावनांवरती जर अनुप्रेक्षा करता नाही आली आपल्याला किंवा या 12 भावनांचं चिंतन करता नाही आलं, तर सुरुवातीला किंवा आपणास आता बघा खाली जो मुद्दा दिलेला आहे गोल करून त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. किंवा आपणास जे बदल किंवा परिवर्तन हवे आहे, त्याबद्दल चिंतन करणे म्हणजेच अनुप्रेक्षा असं सुद्धा म्हणू शकतो. आता साधकाचे आपण 2 प्रकार सांगू शकतो किंवा 3 प्रकार सांगू शकतो. एक सुरुवातीचा बिगनर आहे. दुसरा जो आहे त्याची थोडीफार साधना झालेली आहे. तिसरा जो आहे तो थोड्याफार साधनेपेक्षा पुढे निघून गेलेला आहे. मग जो सुरुवातीचा असेल किंवा ह्या भावनांवरती चिंतन करणं जमणार नाही. साधू संतांचं लक्षण आहे ते. ठीक आहे आपण सांसारिक माणसं आहोत. मग आपण कसं चिंतन करावं? तर सकारात्मक बदल काय करता येतील आपल्यात? किंवा आणखीन एक मुद्दा म्हणजे काय? तर आपल्याला जसं परिवर्तन हवं आहे आपल्यामध्ये. आता आपल्याला एखादी घाणेरडी सवय आहे, ती सोडायची आहे. मग त्या घाणेरड्या सवयीचं ती सोडण्याबद्दल चिंतन करावं, की आजपासून मी सोडणार आहे, असं चिंतन असेल. किंवा जसं ओम शांतीमध्ये वेगवेगळं चिंतन आहे, मी शांत स्वरूप आहे. ज्यांना जे आवडेल ते. पण कसं असावं ते? सकारात्मक बदल करणारं असावं. मग कोणतंही चिंतन म्हणल्यास तुम्ही नकारात्मक बदल करणारं चिंतन करसाल, ते तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही. आपल्या जीवनात हे सकारात्मक बदल होतील असं चिंतन आपण तिथं करावं. हा जो आहे भाग अनुप्रेक्षेचा किंवा भावनेचा आहे. पुढचा भाग बघूयात. मग नंतर पूर्ण आपण काय-काय बघितलं ते बघूयात. थोडक्यात आता समारोप कसा आहे बघूया याचा. जशी की सुरुवात केली आपण, बरोबर आहे. वेगवेगळे मंत्र म्हणले आणि जसं योग वर्गाची सुरुवात करतो आपण. ओंकार, 3 वेळेस ओंकार आणि शेवटी शांती पाठ घेतो. तशाच पद्धतीनं आता ह्या ध्यानाच्या सुरुवातीला सुद्धा आपण वेगवेगळे
मंत्र वगैरे बघितले, किंवा ध्यानाचं काय बघितलं आपण, परत संकल्प काय करायचा बघितला, सगळं बघितलं. तसंच मग सांगता कशी करावी ध्यानाची, त्याच्याबद्दल काही सांगितलेलं आहे. तर शरणांचे सूत्र 3 वेळा पठण करावे ध्यानाच्या सांगतेमध्ये. आता अनुप्रेक्षा संपली आपली, म्हणजे शाब्दिक चिंतन संपलं, सकारात्मक चिंतन संपलं. त्यानंतर हे सूत्र जे आहेत शरणांचे त्यांचं पठण करावं. म्हणजे सूक्ष्म शरीराकडून, सूक्ष्म जगताकडून आता स्थूल जगताकडे, स्थूल शरीराकडे आपल्याला परत फिरायचं आहे. आणि काय काय म्हणले बघा, काय आहे ते सूत्र. अर्हन्ते शरणम पवज्यमी, एक. दुसरं काय आहे, सिद्धे शरणम पवज्यमी. तिसरं आहे, साहू शरणम पवज्यमी. आणि शेवटचं जे आहे ते, केवली पन्नतम धम्मम शरणम पवज्यमी. 1 2 3 4, 4 सूत्र जे आहेत त्यांचं 3 वेळा पठण करावं असं म्हणलेलं आहे. मग याचा अर्थ काय आहे बघूयात आपण. सुरुवातीचा अरहंते शरणम पवज्यमी म्हणजे मी सर्वज्ञांचा आश्रय घेतो, असं त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि दुसरं जे आहे, मी मुक्ती प्राप्त लोकांचा आश्रय घेतो. म्हणजेच काय, थोर ज्ञानी असतील जसं की महावीर असतील, मुक्ती ज्यांना, मुक्ती प्राप्त लोकांचा. आता आपल्या याच्यामध्ये जसं की ज्ञानेश्वर असतील, असे अशा लोकांचा मी आश्रय घेतोय असं दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय, मी संतांचा आश्रय घेतो. हे सुद्धा गरजेचं आहे, संत संग. आणि पुढचं आहे, मी सर्वज्ञानी सांगितलेल्या धर्माचा आश्रय घेतो. आता पहिली गोष्ट काय आहे, मी सर्वज्ञांचा आश्रय घेतो. म्हणजे सर्वज्ञानी जसं म्हणतो आपण, मग ह्या ज्या सर्वज्ञानी लोकांनी सांगितलेला धर्म आहे, धर्म मार्ग आहे, बरोबर आहे. जसं की महर्षी पतंजली, त्यांनी जो धर्म मार्ग सांगितला किंवा अष्टांग योग सांगितला त्याचा मी आश्रय घेतो, असं थोडक्यात. तसंच मी सर्वज्ञांनी सांगितलेल्या धर्म मार्गाचा आश्रय घेतो. म्हणजे जसे की महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या सर्वज्ञानींनी वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. तसे ज्याला जो आवडेल त्या मार्गाचा आपण आश्रय घ्यावा, असं सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. म्हणजे त्यांचं सर 3 वेळा असा म्हणजे ह्या शेवटच्या बिंदूतनं असं लक्षात येतं हं, की त्यांनी इतर सगळ्या पंथांच्या मंडळींना पण सोबत घेण्याचा विचार ठेवलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपण शेवटी ज्यावेळी सुरुवातीपासून बघूयात आणखीन, म्हणजे परत लक्षात येईल तुम्हाला काय काय आहे त्याच्यामध्ये, काय काय घातले त्याने. हा, परत पुढे बघूयात, सत्याला नमन. आता शेवटचा भाग, सत्याला नमन, हे पण 3 वेळा म्हणायचं आहे. ते काय आहे, वंदे सच्चाम, वंदे सच्चाम, वंदे सच्चाम, असं 3 वेळा. म्हणजेच आपल्यामध्ये काय, आपल्याकडे काय आहे, सत्याबद्दल काय सांगितलेलं आहे, कोणतं सूत्र आहे, मंडूक उपनिषदातलं. सत्यमेव जयते. हा, सत्यमेव जयते. तसंच हे आहे बघा, वेगवेगळे धर्म असतील किंवा शास्त्र असतील, हे चुकीचं वागू नका, असं चुकीचं वागा असं कुठं सांगितलं जात नाही. कोणतेही शास्त्र असतील, धर्म असतील, ते आता जसं आपल्यामध्ये सत्यमेव जयते आहे, तसं इथं काय म्हणलेलं आहे, वंदे सच्चाम. जसं महर्षी पतंजलीने अहिंसा सांगितलेली आहे यम नियमामध्ये, तसेच जैन धर्मामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे. जे चांगल्या मार्गाने जाण्यासाठीच यांची तळमळ आहे. ठीक आहे, बघू परत. आणि शेवटी मात्र सावकाश हळूवारपणे डोळे उघडावे, असं तिथं सांगितलेलं आहे. मग हे प्रेक्षा ध्यान परत एकदा आपण बघूयात, कारण खूप मोठं ध्यान आहे हे. थोडक्यात बघूयात एक एक पॉइंट परत एकदा, आपण काय काय बघितलं याच्यामध्ये.
सुरुवातीला आपण बघितलं 8 टप्प्यामध्ये परीक्षा ध्यान बघितलं बघा आपण. आणि त्याच्यामध्ये पहिला टप्पा होता तो कायोत्सर्गचा होता. कायोत्सर्ग म्हणजे शिथिलीकरण, शरीराचं शिथिलीकरण. जसं आपण योग निद्रेमध्ये करतो, शरीराच्या एक एक भागाला शिथिल करत जायचं. आणि दुसरा प्रकार आहे अंतरयात्रा, म्हणजे शक्तीचं ऊर्ध्वगमन, मूलाधार केंद्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आपण चिंतन केलं होतं बघा, बरोबर आहे. शक्ती वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते, असं हा जो प्रकार आहे तो दुसरा म्हणजे अंतरयात्रेचा प्रकार आहे. आणि तिसरा आहे श्वासप्रेक्षा. याच्यामध्ये काय केलं, श्वासावरती ध्यान किंवा श्वासांना बघण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये 4 टप्पे केले आपण, बरोबर आहे. कोणकोणते टप्पे होते त्याच्यामध्ये 4 प्रकारचे, सांगता येईल कुणाला? हो सर. सहज श्वास, दीर्घ श्वास, हा समताल हा श्वास, समवृत्ती श्वास. छान. 4 प्रकारचे श्वास परीक्षा बघितलं. म्हणजेच बघा आता आता पहिला टप्पा जो होता तो शिथिलीकरणाचा आहे. आता हे आंतरयात्रेच्या नंतरचा बघूयात. आता श्वासप्रेक्षा म्हणजे हा कशासारखा प्रकार आहे? प्राणायामासारखा प्रकार. प्राणायामच आहे ते, बरोबर आहे. आणि दुसरा जो आहे तो शरीरप्रेक्षा. कायोत्सर्गामध्ये काय केलं, शरीराला शिथिल केलं. आणि शरीरप्रेक्षामध्ये काय केलं, फक्त शरीराला बघत गेलो आपण. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो होतो आपण, बरोबर आहे. परत सूक्ष्माकडून स्थूलाकडे आलो, म्हणजेच शरीरप्रेक्षा. आणि 5वा जो आहे तो चैतन्य केंद्र प्रेक्षा. 13 चैतन्य केंद्र आपण सांगितलेले आहेत त्याचे, जसे की आपले अष्टचक्र आहेत तसंच. आणि लेष्या ध्यान. लेष्या ध्यानामध्ये काय होतं, रंगांचं ध्यान. पांढरा रंग, हिरवा रंग, हे रंग ध्यान होतं. आणि 7वा 8वा जो प्रकार आहे भावना, म्हणजे हे अनुप्रेक्षा. आता नाही, भावना म्हणजे आता शब्द सांगितलेली. हो, शब्दशः चिंतन. अनुप्रेक्षा म्हणजे त्या भावनांचं पुन्हा पुन्हा चिंतन. आलं का लक्षात? भावना म्हणजे 13 प्रकारच्या भावना आता आपण बघितलेल्या, त्याला म्हणायचं भावना. आणि त्यांचं पुन्हा पुन्हा चिंतन. अनुप्रेक्षाचा अर्थ कसा घेतलेला आहे, एखादी गोष्ट, एखादा विषय यांचं पुन्हा पुन्हा चिंतन म्हणजे अनुप्रेक्षा असं म्हणलेलं आहे. मग पुन्हा पुन्हा चिंतन करावं, मग कशाचं करावं, तर त्या 12 भावना दिलेल्या आहेत, 13 भावना दिलेल्या आहेत, त्यांचं चिंतन हे पुन्हा पुन्हा करावं म्हणजे अनुप्रेक्षा. हे 8 प्रकार इथं संपतात आपले. सर 12 का 13 भावना हे क्लिअर करा एकदा. 13. 13वी एक कोणती मिनिट आहे हा. सांगा. नाही, बरोबर आहे, 12च आहे. हा. 12च आहे. धर्म भावनापर्यंत. हा, धर्म भावना शेवटची आहे. भावना आणखीन बऱ्याच सांगितलेल्या आहेत, पण महत्वाच्या 12 आहेत त्याच्यात. ठीक आहे, पुढचा थोडक्यात भाग बघूयात आपण. पुढचं जे ध्यान आहे ते झेन ध्यान. किंवा झेन म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? कधी ऐकलंय का झेन म्हणजे काय? नाही सर. जसं की आपण विपश्यना ऐकलंय, बरोबर आहे, किंवा प्रेक्षा पण हा, ऐकलेलं नसेल. जैन गाडीचं नाव विपश्यना फक्त ऐकलंय. प्रेक्षा कधी ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल कोणी. हो सर, बौद्ध ते धर्म ठोसर सर म्हणल्याप्रमाणे आम्ही जैन गाडीचं नाव ऐकलेलं आहे. फोर व्हीलर गाडी जैन, ते एवढंच ऐकलेलं. हो. ठीक आहे. बौद्ध सर धर्मीय जे जैन ध्यान म्हणजे आहे का सर हे? शांतता ना, ठीक आहे, कामनेस. शांतता, बरोबर आहे. किंवा बघूयात आणखीन त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत, काय काय आहेत बघूयात. झेन ध्यान, इथंच त्याचा अर्थ आहे. झेन, 2 शब्द वेगवेगळे बघूयात आपण. झेन ध्यान एकच बघायचं नाही. झेन
हा वेगळा शब्द आणि ध्यान हा वेगळा शब्द. आणि ध्यानचा अर्थ म्हणजेच ध्यान. जसं की ध्यानाला वेगवेगळे शब्द आहेत. आता ध्यानाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान. तसं झेन हा शब्द कुठला आहे बघू आता, कुठून आलाय, काय आहे त्याचा इतिहास. झेन या शब्दाचा अर्थ ध्यान असा होतो. तसेच आताच त्यांनी काय म्हणलं बघा, शांतता म्हणलं का? हो हो. हा, तसंच शांतता किंवा मनन, चिंतन, समाधी असे वेगवेगळे त्याचे अर्थ त्या त्या क्षेत्रानुसार निघत गेलेले आहेत. परंतु मूळ उद्देश जो आहे ध्यान, धारणा, समाधी किंवा मनन, चिंतन, समाधी किंवा ध्यान याच्याशी निगडीत झेन हा नाव आहे. किंवा एकच वाक्यात म्हणलं तर झेन म्हणजेच ध्यान. झेन हे नाव कुठलं आहे बघूयात आता. तर झेन हे मूळ पालीमध्ये त्याला काय म्हणले? जज्झान. आता बौद्ध धर्माकडे आलो बरं का आपण. आता प्रेक्ष ध्यान विसरायचं. जैन धर्म तिकडून आलो आपण, आता जैन धर्माकडून अभ्यास करून आता बौद्ध धर्माकडे चाललोय. मग तिथं पाली महत्वाची आहे. पालीमध्ये काय म्हणले त्याला? जज्झान. आणि जपानीमध्ये काय म्हणले? झेन्ना. चीनमध्ये काय म्हणले? छान. अशी किंवा चॅप्टर हाच आहे, आपला मॉड्यूल जो आहे तो हाच आहे, मेडिटेशनचा भाग. आणि प्रेक्षा ध्यान संपलं. सुरुवातीला आपण सायक्लिक मेडिटेशन बघितलं. आता त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणजे चॅप्टर कोणता आहे? चॅप्टर तोच आहे, फक्त ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणखीन 2-3 ध्यान आपले राहिलेले आहेत. पहिला आपण बघितला सायक्लिक मेडिटेशन. दुसरं काय बघितलं? प्रेक्षा ध्यान. प्रेक्षक आता काय बघतोय? ध्यान. जैन. जैन ध्यान. त्याच्या पुढे काय बघायचंय? पातंजल ध्यान. आणि पातंजल. पुन्हा काय आहे? नादानुसंधान. हे मेडिटेशन मधले वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तोच मॉड्यूल आहे आपला, आणखीन बदलला नाही. ठीक आहे, बघू पुढे. किंवा झज्जेन इत्यादी वेगवेगळी नावं आढळतात. कारण आता बघा, वेगवेगळी नावं का पडली? आता एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीला आता शेताचा बंधारा आहे, त्याला कोण बंधारा म्हणतं, कोण बदारा म्हणतं, कोण धुरा म्हणतं. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात. लातूरमध्ये गेलं की वेगळंच नाव, किल्लारीत आलं की वेगळंच नाव, सोलापूरमध्ये गेलं की वेगळंच नाव, बरोबर आहे? किंवा कोल्हापूरमध्ये गेली की वेगळंच नाव. म्हणजेच त्या त्या प्रदेशानुसार त्याची वेगवेगळी नावं पडत गेली. भारतामध्ये आपण त्याला ध्यान म्हणतो, त्यालाच पालीमध्ये झज्जान किंवा जपानमध्ये झेन्ना असं म्हणतात, म्हणजेच ध्यान. चीनमध्ये छान म्हणतात. असं वेगवेगळी त्याची नावं बदलत गेली. तसेच झेन ध्यान हे बौद्ध धर्मीय ध्यान आहे. आताच आपण म्हणल्याप्रमाणे जैन, आता तिकडून इकडे आलोय. व झेन ध्यानाचे मूळ हे भारत आहे. आता ह्याचा प्रचार आणि प्रसार हा दुसरीकडे जास्त आहे भारतापेक्षा. पण मूळ जे आहे त्याचं मूळ कोण आहे? गौतम बुद्ध आहेत. गौतम बुद्ध. उद्गाते कोण आहेत? गौतम बुद्ध आहेत. जसं अष्टांग मार्गाचे उद्गाते महर्षी पतंजली आहेत, तसेच झेन ध्यानाचे किंवा बौद्ध मार्गाचे आता चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, तिकडल्या भागामध्ये. परंतु मूळ कोण आहे? बुद्ध आहेत. बुद्धांनी विकसित केलेलं ध्यान आहे. मग त्याचा प्रचार पुन्हा झाला. मग पुढे काय काय आहे बघूयात. तो इकडून तिकडं कसं गेलाय आपला. झेन सर, ध्यान हे हा झेन ध्यानाबद्दल एक कथा माहितीये मला, म्हणजे वाचलीच आहे आपल्या नोट्स मधून, हा की गौतम बुद्ध एक प्रवचनाला गेले असताना त्यांच्या हातात एक गुलाबाचं फुल होतं. हा आणि ते प्रवचन सुरू करण्याच्या आधी त्या फुलाकडे बघत बसले आणि ध्यानस्थ झाले. हम्म. तर त्यांना एक आता शिष्य हसू लागला जोरात. हा तर हा तेव्हापासून ते म्हणजे जे शब्दात मांडता येत नाही असं ध्यान आहे ते, जे झेन ध्यान. बघा. आता बघा, हा विषय तुम्ही जो सांगितला तो येणार आहे आता परत आणखीन आपल्याला पुढे. बरोबर आहे, तुम्ही वाचलेलं. ठीक आहे. आता कुठवर आले बघा आपण.
जैन ध्यानाचे मूळ भारतात आहे आणि बोधी धर्म या प्रसिद्ध जैन भिक्खूने तो भारतात आला आहे आपल्या आणि इथून शिकून तिकडं गेलाय कुठं इसवी सन 520 किंवा 500च्या दरम्यानचा तो काळ आहे. त्यामध्ये भारतातून बोधिधर्म या भिक्खूने या ध्यानाला चीनमध्ये नेलं. त्यानंतर त्याचा प्रसार आता 500 किंवा 520च्या दरम्यानचा जो आहे 520चा चीनचा आहे आणि 500चा जो आहे तो जपान 1200चा काळ हा जपानचा सांगितलेला आहे. आणि त्यानंतर कोरिया, चीन, जपान, कोरिया किंवा पूर्व आशियाई देशामध्ये एकानंतर एक किंवा त्या स्वरूपानुसार तिथं ते ध्यान विकसित होत गेलं. पण मूळ जे आहे ते भारताचं आहे. तसेच काय म्हणले, जैन ध्यान जपानमधील सेमुराई बौद्ध धर्म संप्रदायाशी निगडीत आहे. आता ही सेमुराई जसं बौद्ध धर्मामध्ये सुद्धा पंथ आहेत, हीन यान, बौद्ध यान असे वेगवेगळे 12 काहीतरी पंथ आहेत त्यांच्यामध्ये पण. आणि सेमुराई जो हा प्रकार आहे तो जपान मधला आहे आणि जास्तीत जास्त त्यांच्याशी जैन ध्यानाचा संबंध लावला जातो. नाही, सेमुराई हा जो काय प्रकार आहे तर तो एक योद्ध्यांचा समूह आहे, वीर योद्ध्यांचा समूह आहे आणि ते योद्धे या ध्यानाचा जास्तीत जास्त अवलंब करतात. म्हणजे बघा, आपण जापनीज हे बघितलं असेल चित्रपट किंवा चीनी लोकांचा चित्रपट बघितला असेल, त्याच्यामध्ये बघा त्यांची युद्ध करण्याचं जे कौशल्य असतं बघा, किती चपळ असतं. डोळे झाकेपर्यंत तलवारी चालतात किंवा ते इकडून तिकडं उडतात, झाडावर तर असं सरकन चढतात माकडासारखं, माकडापेक्षा सुद्धा फास्ट चालतात किंवा आणखीन कुठल्या ज्या अशक्य अशा गोष्टी आहेत त्या ते पटपट करतात. किंवा तलवारबाजी असेल, बरोबर आहे, किंवा एकदाच एखादं लक्ष साधणे, जसं की एक बाण मारला आणि 3-4 फळाला बाण मारला एकाच वेळी, असं वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजेच हे जे कौशल्य आहे हे कौशल्य त्यांना जैन ध्यानातून विकसित झालेलं आहे, जैन ध्यानामधून प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळी हे कौशल्य शिकायचं असेल, मग आता बघा याच्यामध्ये सुद्धा आपण त्या मास्टरकडे गेलो, जैन ध्यान मला शिकवा म्हणून एखादा व्यक्ती गेला त्या संप्रदायामध्ये, तर त्याला लगेच जैन ध्यान शिकवलं जात नाही. त्याची कोणती कृतीच नाही. आता आपण पुढे कृती बघणार आहोत त्याची, पण त्याची कोणतीच कृती नाही असं जैन ध्यानामध्ये सांगितलेलं आहे. मग ज्यावेळी एखादा व्यक्ती त्या मास्टरकडे गेलाय मला जैन शिकवा म्हणून, मग असं आपण पाहिलेलं असतं बघा, किंवा गुंफू कराटे शिकवा म्हणून एखादा व्यक्ती जर त्या मास्टरकडे गेला तर त्याला अगोदर भाजीपाला चिरायला लावतात किंवा किचनमध्ये स्वयंपाक करायला लावतात, पाणी भरायला लावतात, फरशी पुसायला लावतात. मग त्या साधकाच्या मनात चिंता येत असेल की बाबा मी इथं कशासाठी आलोय, गुंफू कराटे शिकण्यासाठी आलोय म्हणजे, किंवा जैन ध्यान शिकण्यासाठी आलोय, पण मला कामं तर वेगळीच लावली जात आहेत, फरशी पुसायला सांगत आहेत मास्टर, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची चिंता असेल, किंवा मला भाज्या चिरायला लावत आहेत, बरोबर आहे, किंवा स्वयंपाक करायला लावत आहेत, हे असं का, त्याच्या मनामध्ये प्रश्न येत असतील. परंतु मग त्याच्यामध्ये मनामध्ये एक उद्विग्नता असेल, मी शिकायला काय आलोय आणि करतोय काय. मग अशा वेळी मनामध्ये उद्विग्नता असल्यास तो त्याला दिलेलं काम हे नीट करू शकणार नाही, बरोबर आहे, थातूर मातूर करेल, म्हणजे व्यवस्थित करणार नाही, त्याचं लक्ष त्या कामामध्ये राहणार नाही. परंतु काही दिवस उलटतात आणि एखादा जर दृढ साधक असेल तरच तो टिकून राहील, आणि दृढ नसेल की काय मला कामं लावलेत काय बी म्हणून निघून जाईल. मग तो तिथं संपला, त्याच्या परीक्षेमध्ये, त्या मास्टरच्या परीक्षेमध्ये तो तिथंच संपला. परंतु एखादा खराच मला शिकायचंच आहे अशा उद्देशानं तो आलोय, दृढ व्यक्ती आहे, तो काय करेल, त्यानं जे सांगितलेलं आहे, मनामध्ये उद्विग्नता का असेना पण त्यानं जे सांगितलेली कामं तो करत जाईल. पण अशी वेळ येईल की ते त्या कामामध्ये त्याला रुची निर्माण होईल किंवा त्यांनी सांगितलेलं काम हे तो ध्यान देऊन व्यवस्थित करेल.
मग ज्यावेळी तो स्वयंपाक व्यवस्थित बनवायला लागेल किंवा रुचकारक स्वयंपाक बनवायला लागेल, त्यावेळी झेन मास्टर त्याला झेन ध्यान शिकवण्यासाठी तयार होतात. असं का हो, असं कसं झालं असेल? बरोबर आहे. तर आता ते कसं झालं ते पुढे बघूयात आणखीन. तर हे इसवी सन पाहिले पूर्व आशियाई देशामध्ये पण गेला ध्यान हे झेन. आणि झेन ध्यान जपानमध्ये हे बघितलंय आपण. पुढं आता झेन ध्यान पद्धती. आताच मी काय म्हणलं, की झेन ध्यानाला कृती नाही. आता आपण प्रेक्षा ध्यान बघितलं किंवा सायक्लिक मेडिटेशन बघितलं. काय काय म्हणलं, सुरुवातीला प्रार्थना म्हणा, पुन्हा शिथिलीकरण करा, पुन्हा श्वासावर लक्ष द्या, पुन्हा हे करा, ते करा, असं करा, तसं करा, बघितलं. मी ही कृती बघितली. परंतु झेन ध्यानामध्ये कृती कोणतीच नाही. तर याचा अर्थ काय आहे? आपण जे कार्य करतोय ते कार्य पूर्व लक्षपूर्वक करणे म्हणजे झेन ध्यान. परत एकदा ऐका. आपण जे कार्य करतोय, समोर जे कार्य आहे, आता मी काय करतोय, शिकवण्याचं कार्य करतोय, बरोबर आहे. आणि तुम्ही कार्य काय करताय सध्या? ऐकण्याचं कार्य करताय किंवा शिकण्याचं कार्य करताय, बरोबर आहे. म्हणजेच सध्या जे कार्य करतोय आपण, मी शिकवण्याचं कार्य करतोय, हे मी मन लावून अतिशय ध्यानाने, अतिशय ह्याच्याने शिकवतोय, हे माझं कर्तव्य आहे. किंवा मी ती कृती जी आहे शिकवण्याची, ही ध्यान देऊन केली पाहिजे, म्हणजे झेन ध्यान. आता तुम्ही शिकण्याची कृती करताय सध्या, आता ऐकत आहे, हे तुम्ही कितपत ध्यान देऊन ऐकत आहे. आणि झेन ध्यान म्हणजे काय? आता जे तुम्ही शिकताय ते जेवढं ध्यान देऊन ऐकचाल, जेवढं लक्षपूर्वक ऐकचाल, जेवढं लक्षपूर्वक शिकचाल, म्हणजेच झेन ध्यान. किंवा बघा, आपण एखादी गोष्ट किंवा स्वयंपाक केलेला आहे आणि खरड झालाय, तर आपण काय म्हणतो त्या व्यक्तीला? ध्यान कुठं होतं तुझं, लक्ष कुठं होतं, असं म्हणतो आपण साहजिकच, बरोबर आहे. किंवा एखादी व्यक्ती कुण्यातरी कार्यामध्ये किंवा एखादं काम करताना चुकले, तर त्याला आपण साहजिकच म्हणतो. ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे एखाद्या ठिकाणी बसून ध्यान करणे म्हणजेच ध्यान का? तर नाही. एखाद्या ठिकाणी बसून केलेलं ध्यान पण ध्यानच आहे. पण केली जाणारी प्रत्येक कृती ही ध्यानानं करणे म्हणजेच सुद्धा एक ध्यान आहे, एकाग्रता. तर ध्यान बसून केलं जाणार असेल एका ठिकाणी स्थिर, किंवा केल्या जाणाऱ्या कृतीमध्ये ध्यान केलं जाणार असेल, दोन्हीमध्ये पण आवश्यकता कशाची आहे? एकाग्रतेचीच आहे. कोणतंही ध्यान करा, विपश्यना करा, प्रेक्षा करा, सायक्लिक करा, किंवा केल्या जाणाऱ्या कृतीवर करा, या सर्वांचा आत्मा जो काय आहे तो एकाग्रता आहे. पहिल्या वेळी कोणीतरी प्रश्न विचारला होता की आपण वेगवेगळ्या कृती करतोय, पण ध्यानाचं तर लक्ष एकाग्रता साधने आहे. पण कोणतंही ध्यान करा, मूळ आत्मा त्याचा एकाग्रता आहे. म्हणजेच ही झाली झेन ध्यानाची व्याख्या. कोणतीही कृती करा, ध्यानाने करा. मग परत आणखीन काय सांगितलंय? बघा, या ध्यानामध्ये ठराविक अशी कोणतीही पद्धत नाही आणि आपण जे कार्य करतोय ते अतिशय ध्यान देऊन करणे व त्या कार्यात पारंगत होणे. आता बघा, परत त्या गोष्टीकडे आलो आपण. एखादा व्यक्ती झेन शिकायला गेला आणि त्याला काम करायला लावलंय. एखादा व्यक्ती पहिल्याच दिवशी ते काम सोडून निघून गेला. शिकणारा व्यक्ती ते काम करतोय, 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 करतोय आणि एक दिवस काय आलेला आहे? तो रुचकर स्वयंपाक बनवलाय त्यानं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ध्यान देऊन ती गोष्ट करत जाणे म्हणजेच त्या गोष्टीमध्ये आपण पारंगत होणे, ती गोष्ट आपल्याला साध्य होणे, त्या गोष्टीमध्ये सिद्धता मिळणे, बरोबर आहे. प्रॅक्टिस वेल मॅन परफेक्ट असं पण आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. म्हणजेच एखादी गोष्ट ध्यान देऊन करत गेल्यास त्याच्यामध्ये आपल्याला पारंगतता येते. असंच हे झेन ध्यान आहे. आताच त्यांनी बघा, हे झेन ध्यान कशावरती करता येतं? कशावरती पण करता येतं. श्वासावरती करता येतं, किंवा त्यांनी आता कशाचं उदाहरण दिलं? गुलाबाच्या फुलाचं. म्हणजे त्यांनी त्या गुलाबाच्या फुलाच्या सुगंधावरती ध्यान करत होते. कशावरती ध्यान करत होते?
गुलाबाच्या फुलाच्या सुगंधावरती त्यांचं ध्यान चालू होतं. बरोबर आहे. किंवा आणखीन असाच प्रसंग आहे. एखादा एक व्यक्ती झेन ध्यान शिकण्यासाठी गेलाय मास्टरकडे आणि त्यांनी काय केलं, एका फुलाचा वास घेतला आणि ते फुल खाली ठेवलं परत आणि त्याला काहीच बोलले नाही त्या पुढच्या व्यक्तीला. मग त्यानं काय समजायचं? बरोबर आहे. तर समजता येत नाही. ते फुलाचा आता तिने प्रश्न विचारलाय त्या व्यक्तीनं पुढच्या झेन मास्टरला, की झेन ध्यान कसं करायचं? पण झेन मास्टरनं काय कृती केली? जवळ असलेलं फूल घेतलं, वास घेतला आणि ते फूल परत खाली ठेवलं. असा प्रकार केला आणि काहीच बोलले नाहीत आणि ती पुढची व्यक्ती निघून गेली. आता त्यांनी काय सांगायचं, समजायचं? तर त्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर ते होतं. काय होतं? फूल घेतलं, वास घेतला आणि खाली ठेवलं. म्हणजे कोणत्याही कृतीवर आपण कोणत्याही कृतीवरती ध्यान एकाग्र करू शकतो. फुलाच्या वासावरती सुद्धा आपण ध्यान केंद्रित करू शकतो, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्या झेन ध्यानाचा आपण आणखीन एक काहीतरी संबंध लावू शकतो. तो कसा आहे? आता आणखीन एक सूत्र आहे आपलं बघा. योग कर्मसु कौशलम. याचा आणि झेनचा काही संबंध दाखवता येईल का हो आपल्याला? सहसंबंध येईल, सहज शक्य आहे ते. योग कर्मसु कौशलम म्हणजे काय? कुशलतम कर्म ही योग है. ही कुणाची व्याख्या आहे? ही गीतेमधली योगाची व्याख्या आहे बघा. योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. शास्त्रामध्ये वेगळ्या आहेत, गीतेमध्ये वेगळ्या आहेत, महर्षी पतंजलींची वेगळी आहे. जस्ट त्यांच्या वेगवेगळ्या योगासंबंधित व्याख्या आहेत. तसं गीतेमध्ये योगाबद्दल काय म्हणलंय? योग कर्मसु कौशलम. कुशलतम कर्म ही योग आहे म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या समोर जे कर्म आहे त्याला कुशलतेनं करा. आता 2 गोष्टी बघूयात आपण. एक माळी आहे, त्याची पण बाग आहे आणि दुसरा एक माळी आहे. एक माळी एक माळी काय करतोय? त्याच्या मळ्याला रोज पाणी घालतोय, त्याच्या झाडांची व्यवस्थित काटछाट करतोय आणि सर्व लोक त्याचा मळा पाहण्यासाठी येतात. म्हणजे त्याच्या मळ्यामध्ये फुलं लागलेली आहेत, फळं लागलेली आहेत, सुंदर दिसतोय तो मळा. मग हे कशाचं फळ आहे? कुशलतम केलेल्या कर्माचं फळ आहे. आणि आणखीन एक मळा आहे एकाचा, तो आळशी आहे, तो पाणी घालत नाही झाडांना किंवा कटछाट करत नाही, निगा राखत नाही, औषध फवारत नाही, खाद टाकत नाही आणि त्याचा मळा सुकून गेलेला आहे. सगळी झाडं वाळलेली आहेत. मग हे पण कशाचं लक्षण आहे? आता सुंदर असलेला मळा म्हणजेच कुशलतम कर्माचं फळ आहे. असं तिथे म्हणजे याचा आपण हे वाक्य तुम्हाला याच्यामध्ये नाही झेन ध्यानामध्ये योग कर्मसु कौशलम ते मी घातलेलं आहे सहसंबंध दाखवण्यासाठी. तर आता कृती काय आहे त्याची? आता परीक्षेमध्ये विचारलं तर थोडक्यात कृती असं आपण तिथं लिहू शकतो. तसं तर कृती याची नाहीच. अगोदर हे वरचं लिहायचं की झेन ध्यानाची कृती नाही. झेन ध्यान आपण कोणत्याही गोष्टीवरती करू शकतो किंवा समोर असलेल्या कार्यावरती आपण जे कार्य करतोय त्यावरती आपल्याला झेन ध्यान करायचं आहे. तसेच जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर हे थोडक्यात असं आपण लिहावं असं तिथं ग्राह्य आहे. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन किंवा कोणतंही आसन घेऊन दोन्ही हात ध्यान मुद्रेत, मग कोणतीही मुद्रा तुम्हाला जी आवडेल ती, ज्ञान मुद्रा असेल किंवा आणखीन कोणती मुद्रा, आणि डोळे जे आहेत ते अर्धोन्मीलित ठेवावेत. म्हणजे काय? तर पूर्ण उघडेही ठेवू नयेत आणि पूर्ण झाकलेलीही ठेवू नयेत. म्हणजेच अर्धे उघडे आणि अर्धे झाकलेले असतील. मी ती कशी आहे कृती दाखवतो नंतर. आणि शारीरिक स्थिती जी आहे ती निश्चल ठेवावी म्हणजे स्थिर ठेवावी. हालचाल होणार नाही, हलणार नाही, डुलणार नाही आणि मान, पाठ, ताठ सरळ अशी कृती ठेवावी शरीराची. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, जे झेन मास्टर्स आहेत याच्यावरती थोडासा विशेष जोर देतात. तर काय आहे? आनापान स्मृती म्हणजेच पुढं काय म्हणले आणखीन, श्वासोश्वासाची जाणीव. आता आपण ही जी जाणीव आहे प्रत्येक ध्यानामध्ये बघतोय बघा. कोणकोणत्या प्रेक्षामध्ये पण बघितली, श्वास प्रेक्षामध्ये, बरोबर आहे, किंवा सायक्लिक मेडिटेशन मध्ये पण बघितली, डीप ब्रीदिंग, बरोबर आहे.
तिथं पण आपण श्वासोश्वासाची जाणीव किंवा श्वासावरती लक्ष केंद्रित केलं. मग हे आनापान स्मृती जी आहे ती सुद्धा त्याच्याशीच निगडीत आहे, म्हणजे श्वासोश्वासाची जाणीव किंवा श्वासोश्वासावरती ध्यान केंद्रित करणे. आता हे पण आपण जैन ध्यान म्हणू शकतो का? म्हणू शकतो. कारण कोणतीही कृती करा, त्यावरती ध्यान करा किंवा त्यावरती लक्ष केंद्रित करा. पण श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करतोय हे पण जैन ध्यानच आहे. कोणत्याही कृतीवरती करा. परंतु ही जी कृती आहे आनापान स्मृतीची, ही थोडीशी तिकडं पसरलेली आहे बाहेर देशामध्ये तिच्यावरती थोडासा जोर आहे श्वासोश्वासाच्या जाणीवेवरती किंवा ध्यानावरती. तसेच पुढे काय सांगितलंय, बुद्धांनी सांगितलेल्या, आता ही एक कृती सांगितली आपण, कृतीमध्ये श्वासावरती ध्यान केंद्रित करा किंवा आणखीन एक काय सांगता येईल, तर बुद्धांनी सांगितलेल्या तत्वावरती चिंतन करा, ही गोष्ट सांगता येईल. किंवा पुढे काय म्हणले, कोणतीही गोष्ट म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या तत्वापैकी एक दिलेली आहे ती कंसामध्ये, की कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. सर, पण झेन ध्यानाविषयी मी असंही वाचलं की ते मौनाचं महत्व समजवण्यासाठी आहे. बरोबर आहे, मौन साधायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वेगवेगळ्या कृती आहेत. थोडक्यात 1 मिनिटामध्ये बघूयात, मग चर्चा करूयात, आपण पूर्ण करू. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही म्हणजे हे एक तत्वज्ञानच आहे, किंवा बुद्धांच्या वेगवेगळ्या सांगितलेल्या तत्वज्ञानावरती चिंतन करावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बौद्धाचं ध्यान करावं. असं थोडक्यात आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कृती सांगू शकतो, किंवा तशी कृती ह्याला नाही. लाभामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर वर्तमानात जगणे. बरोबर आहे. आता आपण हे ध्यान सुद्धा कशामध्ये बघतोय, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये बघतोय, ताणतणाव व्यवस्थापनामध्ये. आता ताणतणावाखाली असलेली व्यक्ती जी असते ती भूतकाळात जगते, भूतकाळात झालेल्या कृतीबद्दल चिंतित असते, किंवा भविष्याबद्दल चिंतन करणारी असते. परंतु आता झेन ध्यान काय सांगते आपल्याला, पुढे जे काम आहे, जे काम करतोय त्याच्यावरती चिंतन करा, त्याच्यावरती ध्यान लक्ष केंद्रित करा. भूतकाळात पण जाऊ नका किंवा भविष्य काळात पण जाऊ नका, वर्तमानावरती चला, वर्तमानात चलण्याचा प्रयत्न करा. तसंच आणखीन काय सांगितलं जातं बघा, एखादी व्यक्ती ताणतणावामध्ये असेल, त्या व्यक्तीला काय सांगितलं जातं, की काहीतरी काम करा, रिकामं बसू नका. असं कोण सांगतं? डॉक्टर सांगतात. काय म्हणतात? काहीतरी करा काम, रिकामं बसू नका. का हो? कारण रिकामं बसल्यास त्या गोष्टीकडे परत त्याचं चिंतन होतं, त्या दुःखद गोष्टीचं चिंतन होतं. परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादं काम करेल, त्यावेळी त्याचं लक्ष कशामध्ये जाईल? कामामध्ये जाईल. म्हणजेच हा एक झेन ध्यानाचाच एक प्रकार आहे, असं आपण तिथं सांगू शकतो. आपण केल्या जाणाऱ्या कामावरती चिंतन करावं, ध्यान करावं. म्हणजे हे झेन ध्यान आता आपलं इथं संपतं या ठिकाणी. आता काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. समजलं का? आपण फास्ट झालं थोडं. नाही समजलं काय नाही, अडचण नाही. ठीक झालंय सर, चांगलं झालंय. तर मौन होणे म्हणजे जसं किंवा आत्म्याचं निर्गुण निराकार सांगितलं वर्णन तिथं आपल्याला, त्यातलाच हा प्रकार समजा अंतिम असं म्हणता येईल. तुम्ही काय म्हणलं तर ऐकू आलं नाही मला व्यवस्थित, आवाज परत येत नाही. तुमचा आवाज ब्रेक होत होता. या झेन ध्यानामध्ये आपल्याला मौन होणे उद्देश आहे समजा अंतिम. मौन आवाज येत होणे. नाही का माझा? हा, बोला. नाही झेन तुम्ही ध्यानामध्ये ब्लूटूथ लावलं नाही त्यामुळे आवाज येत नाही तुमचा. अंतिम मौन होणे. बर. आवाज येत नाही. नाही सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय खरंच. कम्प्लीट ब्रेक होतो, काही येत नाही.
व्हिडिओ बंद करा आणि बोला. हा, मग मला रेंज नाही, पाऊस येतोय आमच्याकडे. पाऊस सगळीकडेच आहे, आमच्याकडे पण आहे पाऊस. तुम्ही खूप मोठा. ब्लूटूथ कनेक्ट नाही केलं, डायरेक्ट बोलता त्यामुळे आवाज पडतो तो. त्यांना असं म्हणायचंय की बहुतेक मौन हेच झेन ध्यानाचं अंतिम सत्य आहे का? अंतिम सत्य म्हणता येणार नाही की त्याला. अंतिम उद्देश? अंतिम उद्देश काय आहे झेन ध्यानाचं? कोणतीही कृती करा, ध्यानपूर्वक करा हम्म. आणि केल्या जाणाऱ्या कृतीवरती ध्यान करा. हा मूळ उद्देश आहे. मौन हे त्याच्यामधलं एक साधन कृत्य आहे. आणखीन काही कोणी विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणतर नोट्स विचारत होतं बघा, हे नोट्स पाठवतो मी तुम्हाला, जैन ध्यानाच्या आणि प्रेक्षा ध्यानाच्या प्रेक्षा ध्यान. दोन्ही. आणि सर करते आपल्या ह्याचे टाकले होते अगोदरच. सायक्लिक ध्यान. सायकलिंगच्या त्या इमेज स्वरूपा म्हणजे टाकलोय, ते पण PDF स्वरूपात टाकतो मी आज. ठीक. हो सर. सेपरेट पाठवतो तिन्ही पण, म्हणजे कळतील तुम्हाला, लक्षात येते. चालेल सर, चालेल. ठीक आहे, थांबूयात मग, पुढचा तास आहे मला पण.